हॅलो स्टुडंट, आज आपण इथे सोशल फार्मसीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक जो की कॅलरीज आहे तो डिस्कस करणार आहोत. बेसिकली कॅलरीज काय आहे, तर कॅलरीज जे आहे ते काय आहे, युनिट ऑफ एनर्जी आहे. एनर्जीचं एक युनिट आहे. जसं एनर्जी कोणत्या कामामध्ये कोणत्या वर्कमध्ये जर कन्झ्युम झाली, यूज झाली, त्याला आपण कशामध्ये मेजर करू, कॅलरीजमध्ये. म्हणजे तेवढी कॅलरीज आपली एनर्जी काय झाली, बर्न झाली, म्हणजे यूज झाली. ठीक आहे. तर मग हे एनर्जी किंवा कॅलरीज हे मिळते कुठून, तर आपण जे फूड इंटेक करतो, जे फूड खातो, त्या फूडमधूनच आपल्याला काय होते, एनर्जी मिळते. ठीक आहे. त्याचं डेफिनेशन काय आहे, कॅलरीजची डेफिनेशन काय, व्हेन एव्हर एनी फूड इज इटन देन इच ऑफ इट्स कंपोनंट आर मेटाबोलाइज इन द बॉडी. तर आपण जे फूड इंटेक करतो, जे फूड खातो, ते काय होते, इच फूड, सगळं फूड काय होते, मेटाबोलाइज होते कुठे, इन बॉडीमध्ये जे फूड आपण इंटेक करतो ते सगळं काय होते, मेटाबोलाइज होते. देन ड्युरिंग मेटाबॉलिझम इट चेंजेस इन केमिकल फॉर्म. त्या मेटाबॉलिझममध्ये काय होते, केमिकल फॉर्ममध्ये चेंज होते. जसं प्रोटीन झालं, कार्बोहायड्रेट झालं, फॅट झालं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होते, विटामिन्स झालं. त्याच्यामध्ये ते जे मेटाबोलाइट्स आहे किंवा ते फूड जे आहे ते कन्वर्ट होते केमिकल फॉर्ममध्ये. देन सम ऑफ इट्स मेटाबोलाइट्स आर स्टोअर्ड इन द बॉडी वाईल अदर आर एक्सक्रेटेड आउट ऑफ द बॉडी. तर काही मेटाबोलाइट जे इसेन्शियल आहे, जे गरजेचे आहे आपल्या बॉडीसाठी, जसं विटामिन झालं, मिनरल्स झालं, तर ते काय आहे, गरजेचे आहे, तर ते आपल्या बॉडीमध्ये काय होते, स्टोअर्ड फॉर्ममध्ये जाते. बाकी जे आपल्याला गरजेचं नाही आहे, जे जे आपल्या बॉडीला गरजेचं नाही, ते काय होते, एक्सक्रीट होते वाया स्टूल किंवा युरिन. ते काय होते, एक्सक्रीट होते आउट ऑफ द बॉडी. देन ड्युरिंग मेटाबॉलिझम एनर्जी इज डिराईव्ह. त्या मेटाबॉलिझममध्ये त्या फूड कन्व्हर्जनमध्ये प्रोटीन, फॅट किंवा कार्बोहायड्रेट्सचे जे कन्व्हर्जन होते मेटाबोलाइट्समध्ये, तर ते काय होते, एनर्जी काय होते, तिथे डिराईव्ह होते, म्हणजे बनते. देन त्याला काय म्हणते, डिराईव्ह एनर्जी मेजर इन द युनिट ऑफ कॅलरीज. तर त्या डिराईव्ह झालेल्या एनर्जीला काय म्हणतो आपण, कशामध्ये मेजर करतो, युनिट ऑफ कॅलरीज. ठीक आहे. तर पाहिलं आपण की जे आपण फूड इंटेक करतो, जे आपण फूड खातो, ते फूड काय होते, तर जे फूड आपण खातो त्या फूडचं कन्व्हर्जन होते कशामध्ये, केमिकल फॉर्ममध्ये. ठीक आहे. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेटमध्ये. आणि त्या प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेटच्या बनवण्याच्या प्रोसिजरमध्ये एनर्जी डिराईव्ह होते, म्हणजे बनते, तयार होते. त्या तयार झालेल्या एनर्जीला काय म्हणून आपण मेजर कशात करू, आपण युनिट ऑफ कॅलरीजमध्ये आपण ते मेजर करू. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे, एव्हरी पर्सन नीड सर्टन क्वांटम ऑफ एनर्जी मेजर इन टर्म ऑफ कॅलरीज. एव्हरी पर्सन, सगळ्या पर्सनला सर्टन क्वांटम ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असते, वेगवेगळी एनर्जीची रिक्वायर्ड असते. देन रिक्वायरमेंट इज बेस्ड ऑन फिजिकल ॲक्टिव्हिटी परफॉर्मन्स बाय हिज ऑर हर्स. तर रिक्वायरमेंट किती रिक्वायर्ड आहे एनर्जी, किंवा किती रिक्वायर्ड आहे क्वांटम ऑफ एनर्जी किंवा क्वांटम ऑफ कॅलरीज. ठीक आहे. तर किती एनर्जी रिक्वायर्ड आहे, हे फिजिकल ॲक्टिव्हिटी, ते कोणती फिजिकल ॲक्टिव्हिटी करत आहे का, किती हार्ड ती फिजिकल ॲक्टिव्हिटी करत आहे, किंवा मग किती हार्ड ते वर्क करत आहे तो किंवा ती, त्याच्यावरून त्याचं एनर्जी काय होते, वेगवेगळी रिक्वायर्ड असते. ठीक आहे. डेली कॅलरीज रिक्वायरमेंट ड्युरिंग डिफरंट स्टेजेस ऑफ लाईफ इन मॅन अँड वुमन्स इज इंडिकेटेड बिलो. तर डेली कॅलरीज रिक्वायरमेंट किती आहे डिफरंट स्टेजेसमध्ये मॅन किंवा वुमनमध्ये, तर ते नेक्स्ट टेबलमध्ये दाखवलेलं आहे. तर नेक्स्ट टेबल काय आहे, टाईप. जसं सेकंडरी वर्क आहे, तर सेकंडरी वर्कमध्ये 2400 मॅनमध्ये रिक्वायर्ड आहे किंवा 1900 इन वुमन्समध्ये रिक्वायर्ड आहे. देन मॉडरेट वर्कमध्ये 2800 to 2200 इन वुमन्समध्ये. देन हेवी वर्कमध्ये 3900 इन मॅनमध्ये किंवा 3000 जे आहे ते वुमन्समध्ये. ठीक आहे. तर बेसिकली हेवी वर्क असो किंवा मॉडरेट वर्क असो किंवा सेकंडरी वर्क असो, तर त्याच्यामध्ये मॅनची जी एनर्जी आहे, जी कन्झ्युमिंग एनर्जी आहे, ती जास्त पाहिजे आहे ॲज कम्पेअर टू वुमन्स. देन प्रेग्नंट वुमनमध्ये नॉर्मल प्लस 300. देन लॅक्टेटिंग मदरमध्ये नॉर्मल प्लस 700. देन इन्फंटमध्ये 120 पर के जी 0 to 6 मंथचे यांना. देन इन्फंट्स. ठीक आहे. चिल्ड्रन्समध्ये वेगळी आहे, अडोसन्समध्ये किंवा
30 to 15 इयरचे जे 16 to 18 इयरचे जे आहे त्याच्यामध्ये बॉईज किंवा गर्ल्सला वेगळी क्वांटम ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असते. देन नेक्स्ट टेबल काय दाखवलेलं आहे, कॅलरीज कंटेन ऑफ सम कॉमन फूड. कोणत्या कॅलरीज कोणत्या फूड इन्ग्रेडियंटमध्ये किती कॅलरीज मिळते आपल्याला ते सांगितलेलं आहे. कुकुंबर जसं 100 ग्राम जर आपण इंटेक केलं तर 20 कॅलरीज एनर्जी त्याच्यामधून मिळेल. देन कॅरोट्स 100 ग्राम जर कन्झ्युम केलं तर 30 कॅलरीज आपल्याला एनर्जी मिळेल. देन टोमॅटोजमध्ये 100 ग्राम आपण टोमॅटोज जर कन्झ्युम केलं तर 30 कॅलरीज आपल्याला एनर्जी मिळेल का 30 कॅलरीज आपल्याला मिळेल. देन वॉटरमेलन पण 100 ग्राम जर कन्झ्युम केलं तर 30 कॅलरीज आपल्याला मिळेल. तर हा होता कॅलरीज रिलेटेड टॉपिक. तर आय होप यू अंडरस्टँड गाईज. थँक्यू सो मच. Please do not share, like, share and subscribe. Thank you.